आज दीपामावस्या आहे, म्हणजे उद्यापासून श्रावण मास लागणार आहे. आणि आज अमावस्येचं दिवा जेवढे घरात दिवे आहेत तेवढ्याचं पूजन करतात. तर त्यासाठीच मी आता दिवे घासून घेत आहे. तर मी एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवरती की सोल्युशन बनवलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचे तांब्याचे भांडे वगैरे क्लीन केले होते. तर पाहू, मी पण तसा प्रयत्न करते, झालं तर तुम्ही नक्की सांगाल की तुम्ही पण नक्की ट्राय करा म्हणून. तर पाहू शकता, हे तांब्याचे भांडे येतं आणि दिवे वगैरे पण आहे त्याच्यात, आणि हे समई पण आहे. तर ती पण स्वच्छ करून घ्यायची आहे. पाणी उकळायला ठेवलं होतं आणि गरम पाण्यामध्ये 2 लिंबू पिळून घेणार आहे आणि हलकंसं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. यामध्येच आता मी मीठ पण टाकून घेते, 2 चमचे मीठ. आणि पाण्याला आता उकळी यायला लागली आहे, तर आपण एक एक भांडे टाकून घेऊया त्याच्यात. त्याचबरोबर मी हे दिवे पण टाकून घेते पाण्यात. हा पण एक दिवा आहे, तो पण टाकून घेते. गोल 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 फिरवते आता मी प्रत्येक साईडने. बघूया किती स्वच्छ निघतायत ते. तुम्हाला आधी कसे होते ते दाखवलेच होते. मी पाहिलं वेगळंच होतं आणि झालं वेगळंच. ते दिवे थोडेसे सुरुवातीला निघल्यासारखे वाटले, तांब्याचे छान निघतंय, पण जे हे आपले दिवे येतात ते अजिबात निघले नाही तांब्याचे, पितळाचे. ते मला खूप घासावे लागले, नंतर काळे काळे झाले होते. त्याच्यामुळे हे ट्राय तर कुणी अजिबात करू नका. मी पहिलं म्हटलं होतं तुम्हाला की मी करून पाहिलं आणि नंतर तुम्हाला सांगेल. त्याच्यामुळे हे असं कोणी पाहूच नका. खूप मेहनत लागते त्यामागे. त्यापेक्षा लिंबू आणि मिठाने जर घासले तर खूप छान निघतात. तर अशा प्रकारे मी आता कणकेचे 2 दिवे बनवून घेत होते. ते पण मग 2च बनवले होते आणि हे 3. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे 1, 2, 3, 5, 7 अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता कणकेचे दिवे आणि ते पाजळू शकता. तर मी इथं 2 दिवे बनवून घेतले होते, छान प्रकारे बनवून घेत होते आणि संध्याकाळी ते पाजळायचे होते. अशी म्हणजे छोटी मोठी तयारी चालली होती दीपामावस्येची. आणि नखचं पण मध्ये मध्ये करून चाललं होतं की हे पाहिजे ते पाहिजे. असे 2 दिवे बनवून घेतलेत मी. तर यालाच आता पाजळणार आहे. हे 2 आणि हे जे मी 3 मगाशी वॉश केले तर तेच 3 लावणार आहे. असे 5 दिवे लावणार आहे. आणि नेक्स्टचं असं मम्मीच्या स्टँड बरोबर खेळायचं चालू आहे. काय करतोय तू? काय खेळतो? स्कूल बस आहे का ती? डिशूम आहे काय? स्माइल नाही, स्टँड आहे, स्टँड. मोबाईल स्टँड खेळतो. हां. तर यामध्ये आता आपण तेल वगैरे, वाती वगैरे घालून घेऊया. मी व्हिडिओसाठी स्टँड सेट केलं होतं मोबाईल लावून आणि नक्ष म्हणायचं, थांब मी व्हिडिओ काढतो, मला बोलायचं आहे, आय एम अ मम्मी, आय एम अ नक्ष करून उड्या मारत होता जोरजोराने सोप्यावरती. त्याला जे मोठे मुलं करतात, मोठी माणसं करतात तसंच पाहून त्याला पण करायचं असतं. त्याच्यामुळे तो पण त्या मोबाईल पुढे नाचत होता, हसत होता, येऊन त्याला टच करत होता. तर लहान मुलं म्हटले की हे असं चालायचंच. थोडी त्यांच्या मनाप्रमाणे पण मस्ती करून दिली तर नीट राहतात, नाहीतर मग सारखी रडणे चालूच असते त्यांचे. विनू बाहेरून आवाज देत होता तर लगेच विनूला पाहायला बाहेर गेला. त्याचा मित्र आणि तो नेहमी मस्ती करायला एकत्रच असतात. दोघं खेळतात पण एकत्र. बाहेर पाऊस असतो त्याच्यामुळे त्यांना आता संध्याकाळचा आम्ही खाली पण नेत नाही, मच्छर पण खूप असतात त्यामुळे.
दिवे वगैरे लावून घेतले आणि त्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं वगैरे वाहून छान असे दिव्यांची पूजा केली. घरात जेवढे पण दिवे असतात तेवढे पण लावतात, पण मी 2-3च लावले होते. असं छान मंदिर दिसत होतं, दिव्यांनी उजळून निघलेलं होतं. खूप भारी वाटत होतं. छान अशी दिव्यांची पूजा करून घेतली आहे देवघरात. छान वाटतंय, खूप प्रसन्न फील होतंय. आता नक्षला ओवाळून घेणार आहे. नक्ष TV पाहत बसलाय आणि सोबत स्टँड बरोबर पण खेळतोय. तर लहान मुलं म्हटली की तसं थोडंफार आता घरात दंगा मस्ती तर करणारच. मम्मी काय ते पप्पा तिकडे बस, हा इथे बस. नक्षला छान प्रकारे असं कुंकू लावून ओवाळून घेत होते. तर त्याला भीती वाटत होती की मला भाजेल म्हणून, तर तो मोठ्या मोठ्याने ओरडून मागं सरकत होता. मी त्याला म्हटलं होतं, नाही हे हो तू नीट बस नीट बस, पण ऐकतच नव्हता अजिबात. की नाही म्हणायचा, हाय म्हणायचा, फायर आहे फायर, भाऊ होतो. अशी थोडीफार भीती पण मुलांना पाहिजेच. आणि मी त्याला ओवाळून झाल्यानंतर तो दिवा दारामध्ये बाहेर नेऊन ठेवला होता, म्हणजे जी काही इडापिडा असेल ना तर ती दिव्यांसोबत बाहेर जाऊ दे म्हणून. नेक्स्ट उद्या स्कूलमध्ये 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आहे. तर त्यासाठी त्याला मी भगतसिंग बनवणार आहे. तर त्यासाठीच थोडीशी तयारी चालली आहे माझी. हे असं पेन्सिल लिहून नंतर मी त्याला पेनाने कलर करणार होते, ब्लॅक पेनने लिहिणार होते. तर तो जो स्पीच बोललेला आहे तो व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये अपलोड करते आहे. तर तो नक्की बघा शॉर्ट्समध्ये जाऊन, आणि व्हिडिओला असंच प्रेम देत राहा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.